नमस्कार मित्रांनो, पुणे महानगरपालिका जाहीर प्रकटन म्हणजेच पुणे महानगरपालिकामध्ये काही जागा भरण्यात येत आहे आणि आरोग्य खात्याकडील पुणे शहर एड्स नियंत्रित संस्था येथे महानगरपालिकाद्वारे काही भरती होत आहे। तर मित्रांनो, इच्छुकांनी नक्कीच अर्ज करा आणि त्याचबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, छान छान व्हिडिओ फक्त आपल्याच चॅनलवर, नवीन माहिती फक्त आपल्याच चॅनलवर। महानगरपालिका असो की जिल्हा परिषद असो, एस टी महामंडळ असो की कोर्टाचे काही उपदेश असो, सर्व काही फक्त मिळेल आपल्याच चॅनलवर। तर मित्रांनो, छान अशी माहिती आहे। प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि समूह उपदेशकची भरती पुणे महानगरपालिका येथे होत आहे। तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, तुमच्या मित्रापर्यंत व गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचा। तुम्ही बघू शकता की पुणे महानगरपालिका येथे भरती घेण्यात येत आहे। पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था येथे प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट करता पुणे मनपा रुग्णालयातील FICTC केंद्राकडे नेमणुकीसाठी खालील अस्थायी पदावर 6 महिन्याकरता करार पद्धतीने मानधनावर ही पदे भरली जात आहेत। मित्रांनो, तोंडी मुलाखत आहे आणि तुम्हाला ऑफलाईनच कागदपत्र सादर करायचे आहे। तर बघूया किती दिनांकापर्यंत तुम्हाला कागदपत्र सबमिट करायचे आहे। तर नक्कीच तुम्ही आपली माहिती पूर्णपैकी पूर्ण बघा। पदनाम, मानधन, शैक्षणिक पात्रता, अनुभव, पदाची संख्या आणि गट याप्रमाणे ही भरती होत आहे। तर पदनाम आहे समूह उपदेशक, तुम्ही बघू शकता, आणि तुम्हाला मानधन दिले जाणार आहे 23,000 रुपये। त्याचप्रमाणे तुमची शैक्षणिक पात्रता विद्यापीठातून उत्तीर्ण असणं महत्त्वाचं आहे। मास्टर ऑफ सोशल वर्कची पदवी धारण केलेली पाहिजे। HIV विषयक समुपदेशन किमान वर्षाचा तरी अनुभव पाहिजे। तर यामध्ये तुम्हाला 3 पदानुसार भरती आहे। अज 1 आहे, विज 1, भज 1, इमौ 2, SEBCचा 1 आणि EWSचा 1 याप्रमाणे ही पदी 3 खुला वर्ग 3 याप्रमाणे ही पदे भरली जाणार आहेत। त्याचप्रमाणे प्रयोगशाळा तंत्रज्ञ याचीही तेथे भरती आहे आणि त्यांनाही वेतन तुम्ही बघू शकता 23,000 रुपये दिले जाणार आहे। पुणे महानगरपालिकातर्फे भरती आहे। प्रयोगशाळा तंत्रज्ञांना देखील 23,000 रुपये महिना दिला जाणार आहे आणि ही भरती आरोग्य विभागातर्फे होत आहे। तर मित्रांनो, एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये ही भरती आहे, नक्कीच तुम्ही अर्ज करा। मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी असणं गरजेचं आहे। BSc व DMLT उत्तीर्ण असणं महत्त्वाचं आहे। तसेच लॅबोरेटरीचं किमान 3 वर्षाचा अनुभव असणे देखील महत्त्वाचं आहे। तर एक सर्वांसाठी खुला आरक्षण नाही, तर 1 पद आहे आणि समूह उपदेशकचे 11 पदं आहेत। असे टोटल 12 पदं भरली जात आहे। वरील पदाकरता शैक्षणिक पात्रता आणि पूर्तता सर्व काही उमेदवारांनी पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था डॉक्टर कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, 663 शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे 411102 येथे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 8 दिवसापर्यंत म्हणजे सोमवार ते शुक्रवार शासकीय सुट्ट्या वगळून सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळात तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, अटी व शर्ती व इतर बाबी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सर्व उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे ही जाहिरातीचा नंबर आहे, दिनांक 25/3/26 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून ही माहिती सादर करण्यात आली आहे। नक्कीच तुम्ही अर्ज करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।